सांगदेव क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेचा महामुकाबला मेगा फायनल या ठिकाणी संपन्न केला जातोय. केदारनाथ वडवाडी वर्सेस केदारनाथ क्रीडा मंडळ अंबरनाथ एकनाथ भुवड एकदा लय सापडली तर जबरदस्त खेळात प्रदर्शन करणारा पावलांच्या साह्याने पहिला कारनामा सिद्ध करून दाखवतोय. श्री गणेशा संघाचा केला जातोय. एक गुण आपल्या संघाच्या खात्यामध्ये जोडला जातोय. जर्सी क्रमांक 11 अंबरनाथ एक्सप्रेस समुद्रानं आर्यन फुटक तेज तलवार चढाई ज्याची जबरदस्त चालाकी चतुराई आणि ज्याच्या चतुराईच्या जोरावरती पुन्हा एकदा प्रशासन प्रत्युत्तर दिलं जात आहे. एक गुणाने या ठिकाणी मात्र जबरदस्त टक्कर सुरुवात केली जाते आक्रमक आणि इथं शैलेश शेडगे चढाईसाठी मिथिलेश गावडे चढाईसाठी असणारे ज्याची क्रमांक 3 च्या माध्यमातून ही चढाई असणार आहे. चढाई करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. उपरारक्षक साहिलच्या बाजूने जोरदार आक्रमण चढवण्याची तयारी आणि इथं मात्र एक सावध पवित्र पुन्हा एकदा घेतला जातो. एक अशी नेक सुरुवात दोन्ही संघाच्या माध्यमातून केली जाते. एका बाजूला मित्रांनो आपण पाहतो जन जिल्ह्याचं रत्नागिरी जिल्ह्याचं नेतृत्व केलं प्रतिनिधित्व केलं असा शैलेश शेडगे कबड्डी खेळाच्या माध्यमातून एक मोठं नाव शैलेश शेडगेच्या माध्यमातून ही मोठी चढाई आणि निश्चितच ज्याचा फिटनेस कमालीचा आहे. दिवसेंदिवस ज्याचा यशाचा चढता अनेक आपण प्रत्येक मैदानावर पाहिलेला आहे असा शैलेश शेडगे. विरुद्ध बाजूला आपण जर पाहिलं तर देवेश वड इतिहास ताकदीचा ज्याची क्रमांक 6 ज्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा या केदारनाथ क्रीडा मंडळाला या ठिकाणी मोठ्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं एंटर करण्यासाठी ज्याचा सिंहाचा वाटा आहे असा हा भुवड ज्याची क्रमांक 6 एक चांगल्या प्रकारची समाज सूचकता दाखवतो. पावलांचा सुद्धा जबरदस्त हातवारे करून या ठिकाणी कुठल्याचा दावा सरस ठरतोय. कोपरा रक्षक सुपरमॅन एक अव्वल दर्जाच्या खेळाडूला एक ग्रांडला मैदानाच्या बाहेर थर्ड राईडचा मजा टू ऑर डायचा प्रेशर दबावातून प्रभाव दाखवणारी कामगिरी शैलेशने नेहमीच केली आहे. ज्याची क्रमांक 5 च्या माध्यमातून चढाई मित्रांनो या चांगल्या खेळाडूचा सर्वोत्कृष्ट सामना सर्वांच्या मनपसंतीला उतरणारा सामना अर्थात शैलेशच्या माध्यमातून एक तेज तलवार चढाई आणि इथं मात्र बोनस कंप्लीट खात्रीशीर राहतोय. शिवानी बोनस घेतोय 2 गुणांची बरोबर काटे की टक्कर काटा टीम लढत मित्रांनो या ठिकाणी लाखो दिलांची धडकन तेज करणारा असा हा कबड्डीचा रणसंग्राम सांगली मंडळाच्या वतीने संपन्न केला जातोय. 5 गडी मैदानात विक्रांत मैदानाच्या बाहेर आर्यन मैदानाच्या बाहेर असताना आर्यन फुटकलं ठाणे ग्रामीण जिल्हा प्रतिनिधित्व केलं असा फायनलचा दावेदार मानला जाणारा आर्यन फुटक ज्यानं ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व केलं. विरुद्ध बाजूला आपण रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा शैलेश शेडगे उत्तम फुटकाचा उपयोग जबरदस्त मित्रांनो प्रत्येक मैदान आपण जर पाहिलं शैलेश ज्याच्या मैदानावर खेळलेलं आहे यशाचा चढता अनेक त्याचा निश्चित आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. त्यांना कबड्डीसाठी लागणारा फिटनेस सुद्धा त्याच्याकडे आहे आणि खऱ्या अर्थानं एक चांगल्या प्रकारचा खेळ ज्याच्या मार्फत आपण गेले 2 दिवस पाहतोय. आज सांगतेच्या खेळामध्ये सुद्धा तीच लय ज्याच्याकडून आपण पाहतोय तोच भुवड देवेश वडच्या माध्यमातून चांगली या ठिकाणी चढाई आपण अनुभवतोय. 5 गडी मैदानात बोनस ऑफ असणार आहे. या ठिकाणी 2-2 अशी सावध सुरुवात दोन्ही संघाकडून. साहिल भुवड उत्तम दर्जाची चढाई साहिलला करावी लागणार आहे. जबरदस्त चढाईच्या जोरावरती पुन्हा एकदा आक्रमकपणा दाखवावा लागणार आहे. तो आर्यन फुटक याला 2 ऑर डाय काहीतरी कर नाही तर मित्र मैदानाच्या बाहेर जर असताना असं समीकरण असताना या समीकरणातून स्वतःला सिद्ध करावं लागतं स्वतःला प्रूव्ह करावं लागतं. साहिल शैलेश जोरदार जबरदस्त आक्रमकपणा दाखवला जातोय. मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण शरीर कमालीचा वापरला जातोय आणि ज्या जोरावरती निश्चितच विरुद्ध संघाला संकटमय परिस्थितीमधून काम केलं जातोय बचाव केला जातोय. मिथिलेश करतोय
2-4 अशी परिस्थिती निर्माण होती. सूरज खाडेकर हे वादळ असं आहे मित्रांनो, ज्या ज्या वेळेला आपण अडचणीत त्या वेळेला संकटमय परिस्थितीमधून बाहेर काढणारा सूरज खाडेकर सामना या ठिकाणी सुरू होतोय. 5-4 असा फरक आहे. एक गुणाचं लीड आपण पाहिलं. सुरतच्या माध्यमातून एक चांगली चढाई. इथं मात्र शैलेश जास्त उत्तर देताना इतिहास रचावा लागतो मित्रांनो. इतिहास लिहिणारी माणसं कधी इतिहास विसरू शकत नाही, त्याचप्रमाणे इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही. आणि हा एक इतिहास आहे. बोनस पॉइंट 2 गुणांची कमाई शैलेशच्या माध्यमातून चढाईसाठी असणारे एक सरळ चढाईला नेहमीच आर्यन सर्वांची मनं जिंकण्याचे काम करत. निश्चितच आपला जबरदस्त सर्वोत्कृष्ट खेळ या ठिकाणी करून दाखवण्याचं काम करतोय. आपल्या मित्रांना लक्षात येत असेल, ठाणे जिल्हा ग्रामीण जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा हाच आर्यन, ज्याच्या जोरावरती आपण पाहिलं निश्चितच ज्याची ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. आंबोखोल गावचा हा सुपुत्र. पण विरुद्ध बाजूला आपण पाहिलं जो चढाईसाठी गेलेला आहे शैलेश शेळके, ज्यानं रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं. शैलेशच्या माध्यमातून चढाई मिथिलेश्वर अटॅक केला जातोय आणि स्वतःच्या प्रांगणामध्ये दाखल होता. बोनस कंप्लीट केले. जसे क्रमांक 11 आर्यन फुटार. हो जबरदस्त चढाई. या चढाईच्या जोरावरती निश्चितच उपस्थित क्रीडा रसिकांची मनं जिंकण्याचं काम करतो आर्यन फुटारला. या ठिकाणी सर्वात येतो फसवत येते आणि पुन्हा एकदा एक ज्या आर्यननं सेमीफायनल मध्ये कमाल केली होती त्या आर्यनला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. पुन्हा एकदा शैलेश चढाईसाठी असणार आहे. हे 2 पॉईंट आपण पाहायला विसरू नका, कारण यामध्ये विरुद्ध बाजूला आपण पाहिलं ठाणे ग्रामीण जिल्ह्याचं थांबवलं जातंय. क्रिकेटचं या ठिकाणी कबड्डीचं हेच एक तंत्र आहे मित्रांनो. एका जागी थांबलं म्हणजे खतऱ्याची घंटा आपल्या सोबत घडणार. आणि इथं मात्र शैलेशला पकड होते. 8-6 चढ उतारांचा खेळ मित्रांनो. कबड्डी सुरू होण्याआधी या मेगा फायनलची सुरुवात होण्याआधी बऱ्याच जणांना विचार पडला होता की या सामन्यात जिंकणं नेमकं काय असणार आहे. पण हे मात्र आर्यनला पकड साहिलच्या माध्यमामधून सुपर टॅकलचे 2 मित्रांनो. संकटामधून बाहेर काढण्यासाठी साहिल नेहमीच तयार असतो आणि तोच साहिल या वेळेला मात्र अव्वल दर्जाच्या मोहऱ्याला मैदानाच्या बाहेर काढताना आपण पाहतोय. 8-9 पुन्हा एकदा 1 गुणाचं लीड केदारनाथ भोडवाडी या संघाकडे आहे. चमत्कार करावा लागणार आहे, पण तो आपल्या ताकदीनं आपल्या खेळानं या ठिकाणी दाखवावा लागणार आहे. निश्चितच करिश्माच्या जोरावरती अर्थात अद्भुत करिश्मा या खेळाच्या रूपानं या ठिकाणी सादर करावा लागणार आहे. निश्चित ज्यांचा खेळ जबरदस्त तोच या मेगा फायनलचा खऱ्या अर्थानं या चमचमणाऱ्या ट्रॉफीवरती आपलं सुवर्ण अक्षरामध्ये नाव कोरणारे यात शंका नाहीये. पुन्हा एकदा साहिल भुवाड. दोन्ही मुख्य रेडर मैदानाच्या बाहेर असताना साहिल भुवाड या ठिकाणी चढाईसाठी आहे. आर्यनला मैदानात आणण्याची गरज आहे खरं म्हटलं तर. केदारनाथ आंबोखोल या संघाकडून दरम्यान पहिलं सत्र या ठिकाणी निश्चितच दोन्ही संघाकडून कमालीचं आहे. तीच पावर तीच शक्ती घेऊन दुसऱ्या सत्राकडे आपण वळण्याआधी लगभग पहिलं सत्र समाप्तीकडे जात आहे, कारण दोन्ही संघांनी मनामध्ये ठरवलेलं आहे उपस्थित सर्वांचं 100% मनोरंजन केलं जाणार. सुपर टॅकलची परिस्थिती निर्माण. जर्सी क्रमांक 1 ज्या सूरजनं जबरदस्त गेम फिरवला, उलट फेर करण्याची संधी नाकारली नाही, आपल्या बाजूला संधी घेण्याचे काम केले, तोच सूरज आपल्या मैदानात घोडवडी पावणे विरुद्ध संघ केदारनाथ क्रीडा मंडळ आंबोखोल 3rd रेडचा बजा. जर्सी क्रमांक 4 इथं मात्र 4 जर्सी क्रमांक 4 याच्यावरती निश्चितच भरोसा दर्शवला जातो व्यवस्थापनाकडून. आणि एक चांगल्या प्रकारची चढाई इथं मात्र याला पकड होतीये. निश्चितच एक उत्तम दर्जाचा टॅकल पुन्हा